नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा मानकरे. मी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आणि कॉर्नियल सर्जन आहे. आजचं आपलं डिस्कशन एका खूप इम्पॉर्टंट टॉपिक बद्दल आहे, ते म्हणजे IOLs म्हणजे इंट्राऑक्युलर लेन्सेस. कॅटरॅक्ट सर्जरी नंतर ज्या आपण डोळ्यामध्ये विंगारोपण करतो त्याबद्दल आजचा हा डिस्कशन आहे. तर ब्रॉडली आपण या इंट्राऑक्युलर लेन्सेसला 3 कॅटेगरीजमध्ये क्लासिफाय करतो. एक म्हणजे मोनोफोकल लेन्सेस, ज्या लेन्सेस आपण खूप आधीपासून टाकत आलो आहोत, ज्याच्यामध्ये जनरली आपण ऑपरेशन तर असा टार्गेट करतो की लांबसाठी चष्म्याचा नंबर नाहीसा करून जवळसाठी मात्र 100% प्लस 2.5 हाचा नंबर हा सगळ्यांना लागतोच. याच्यानंतर नवी आले त्या मल्टीफोकल लेन्सेस, त्या सध्या आता मार्केटमध्ये नाही, त्याचा अजून अपग्रेडेड व्हर्जन म्हणजे ट्रायफोकल लेन्सेस. त्या ट्रायफोकल लेन्सेस मध्ये कसं असतं की डिस्टन्सचा नंबर पण आपण 0 करणार, जवळसाठी पण चष्म्याचा नंबर लागणार नाही, आणि इव्हन स्क्रीन यूज करताना तुम्हाला किंवा लॅपटॉप यूज करताना सुद्धा तो इंटरमिजिएट डिस्टन्सला सुद्धा तुम्हाला बिना चष्म्याने तुम्ही सहज काम करू शकता. आणि आता या दोन्ही नंतर द बेस्ट ऑफ दीज टू म्हणजे आता ज्या सगळ्यात नवीन प्रकारच्या लेन्सेस ज्या आल्या त्याला आपण म्हणतो एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्सेस, EDOF लेन्सेस किंवा EMV लेन्सेस, एक्सटेंडेड मोनोव्हिजन लेन्स. या लेन्सेस मध्ये असं असतं की या लेन्सेस थ्रू नॉर्मली डिस्टन्ससाठी नंबर अगदी 0 नाही तरी कमी म्हणजे चष्म्याची गरज पडणार नाही असा असतो, आणि जवळसाठी सुद्धा बिना चष्म्याने आपल्याला थोडंफार बघता येतं, जसं की आपल्या स्क्रीनवरती फोनवर कुणाचा फोन आला एवढं बेसिक वाचता येतं. ठळक हेडलाईन्स, बातम्या वगैरे न्यूजपेपरचे ब्रॉड मध्ये लिहिलेले फॉन्ट्स आपल्याला घेऊ शकतात. तुम्ही समजा बँकेत गेलेत आणि चष्मा घरी विसरले तरी बेसिक सह्या वगैरे करायला लागणारे जेवढी नियर विजन आहे ती या लेन्सेस मधून मिळते. हा, पण जर तुम्हाला खूप वेळ वाचन करायचं असेल, न्यूजपेपर वाचायचा असेल, काही अभ्यास करायचा असेल किंवा पोथी वाचायची असेल तर अशा केसेसमध्ये तुम्हाला चष्मा हा लावावा लागणार. आता याच्यामध्ये असं राहायचं की मोनोफोकल लेन्सेसमध्ये जवळचा चष्मा नसल्यास आपण अगदी जवळचं काम काही दिसत नाही, त्याच्यामुळे ग्लासेसवरती 100% डिपेंड असतं. ट्रायफोकल लेन्सेसमध्ये ग्लासेसवर डिपेंडंट नसतं, पण त्या ज्या पद्धतीच्या त्या लेन्सेस बनतात त्यामुळे कधी कधी काही लोकांना नाईट ड्रायव्हिंग मध्ये वगैरे इश्यू येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे यंग पेशंट्स ज्यांना रात्री ड्रायव्हिंग करायची गरज पडू शकते अशा लोकांना जनरली या लेन्सेस आपण अवॉइड करतो. पण EDOF लेन्सेसचं असं आहे की या प्रत्येक एज ग्रुपमध्ये म्हणजे यंग पेशंट्समध्ये सुद्धा इव्हन 50s पासून पुढे प्रत्येक पेशंट्समध्ये या लेन्सेसचा खूप चांगला रिझल्ट पेशंटकडून आम्हाला फीडबॅक्स मिळाले आहेत. त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट हा इश्यू नसतो, ग्लासेसवरती डिपेंडन्स नसतं, ड्रायव्हिंगला काहीही त्रास होत नाही. आणि या लेन्सेसमध्ये दोन्ही प्रकारचे लेन्सेस मिळतात, इंडियन आणि इम्पोर्टेड. त्याच्यामुळे याच्यामध्ये बराच स्पेक्ट्रमचा ऑप्शन ओपन झालेला आहे. लेन्सेसबद्दल अधिक सविस्तर माहिती हवी असल्यास नक्की आम्हाला संपर्क साधा. थँक्यू.